नमस्कार. देशभरात सध्या लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळेला 400 पारचा नारा दिलाय. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये निवडणूक होतीये. महाराष्ट्रात सुद्धा 5 टप्प्यात निवडणूक होत असून 3 टप्पे महाराष्ट्रातल्या निवडणुकीचे पूर्ण झालेत, तर चौथा टप्पा येत्या 13 मेला संपन्न होणार आहे. चौथ्या टप्प्यामध्ये मावळ या महाराष्ट्रातील मोठ्या लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सुद्धा होणार आहे. या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी सज्ज झाले असताना मावळ लोकसभा मतदारसंघात सुद्धा मावळचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हॅट्रिकसाठी सज्ज आहेत. या मतदारसंघात शिंदे गट म्हणजेच शिवसेनेचे श्रीरंग बारणे लोकसभेची निवडणूक तिसऱ्यांदा लढत आहेत, तर त्यांचा सामना शिवसेनेचेच ठाकरे गटाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याशी होत आहे. संजोग वाघेरे या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांच्यासमोर कडवं आव्हान उभं करताना दिसत आहेत. त्यामुळे हॅट्रिकसाठी सज्ज असलेल्या श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक पूर्ण होतीये की श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक संजोग वाघेरे पाटील रोखतायत, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय. निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा खरं तर शेवटचा दिवस आहे. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज थंडावतील आणि 2 दिवसानंतर या मतदारसंघातील मतदार मावळचा खासदार कोण हे ठरविण्यासाठी मतदान करतील. खरं तर श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात असल्याने त्यांना मतदारसंघाचा मोठा असा अनुभव आहे. विशेष म्हणजे यावेळेला त्यांच्याबरोबर भाजप तर आहेच, परंतु अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, राज ठाकरेंची मनसे, रामदास आठवले यांचा आरपीआय आणि अन्य घटक पक्षांची मोठी ताकद त्यांच्याबरोबर आहे. शिवाय त्यांच्यासोबत धनुष्यबाण ही सुद्धा निशाणी आहे. गेल्या 2 निवडणुकांमध्ये म्हणजे शिवसेनेचे 2 भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला यांच्या गटाकडे धनुष्यबाण ही निशाणी आले आणि ज्या बाण या निशाणीवरती श्रीरंग बारणे यांनी 2 निवडणुका लढल्या आहेत, ती निशाणी श्रीरंग बारणे यांच्याकडे यावेळी सुद्धा आहे. त्यामुळे श्रीरंग बारणे यांना तशी ही निवडणूक सोपी दिसते. परंतु दुसरीकडे संजोग वाघेरे यांनी सुद्धा अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून शिवसेनेत म्हणजे उद्धव ठाकरे गटात प्रवेश करून या मतदारसंघात गेल्या काही महिन्यात आपलं एक वेगळं वातावरण तयार करण्यात यश मिळवलंय. खरं तर संजोग वाघेरे हे 2019ला राष्ट्रवादीकडून इच्छुक होते, परंतु 2014ला त्यांना उमेदवारीची संधी मिळाली नाही, 2019ला त्यांना उमेदवारीची संधी मिळाली नाही आणि शेवटी त्यांनी शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला आणि ते लोकसभेला सामोरे जात आहेत. खरं तर दोन्ही उमेदवार शिवसेनेचेच आहेत. म्हणजे शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत या मतदारसंघात खरं तर आपल्याला पाहायला मिळते. मागच्या काही दिवसात प्रचाराचा धुरळा उडालेला या मतदारसंघाने पाहिलाय. म्हणजे श्रीरंग बारणे यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अन्य दिग्गज नेत्यांच्या सभा, नितीन गडकरी जे केंद्रीय मंत्री त्यांची सभा, अशा दिग्गज नेत्यांच्या सभा श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी झाल्या. अभिनेते गोविंदा हे सुद्धा श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी चिंचवडमध्ये आले होते. त्यांचा रोड शो झाला, त्यांची पत्रकार परिषद झाली. दुसरीकडे संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी सुद्धा मोठ्या नेत्यांच्या सभा झाल्या. दस्तूरखुद्द उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांच्यासाठी सभा घेतली. रोहित पवार असतील, आदित्य ठाकरे असतील, असे अमोल कोल्हे असतील, सुप्रिया सुळे असतील, सुषमा अंधारे असतील, अशा अनेक बड्या नेत्यांची फौज त्यांच्यासाठी प्रचारात उतरल्याचं चित्र या निमित्ताने पाहायला मिळालं. खरं तर श्रीरंग बारणे यांच्याकडून विश्वास व्यक्त केला जातोय की आपण 2.5 ते 3 लाखांच्या फरकाने या मतदारसंघातून विजयी होऊ. तर दुसरीकडे संजोग वाघेरे पाटील यांच्याकडूनही तशाच प्रकारचा विश्वास व्यक्त केला जातोय. खरं तर या मतदारसंघातील लढत तुल्यबळ अशीच आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण श्रीरंग बारणे तिसऱ्यांदा लोकांच्या समोर जात असताना थोडंसं निगेटिव्ह वातावरण म्हणजे नकारात्मक जी काही परिस्थिती असते त्याचा सामना श्रीरंग बारणे यांना करावा लागतोय. म्हणजे बारणे मतदारसंघात फिरले नाहीत, बारणेंनी विकास कामच केली नाहीत, बारणे आम्हाला दिसलेच नाहीत, अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारचं वातावरण सध्या मतदारसंघात प्रचाराच्या दरम्यान पाहायला मिळत होतं. तर दुसरीकडे संजोग वाघेरे यांच्यासारखा एक नवीन उमेदवार या मतदारसंघात असल्याने संजोग वाघेरेंना सहानुभूती मिळताना दिसत होती. परंतु असं असलं तरी सुद्धा जर का आपण विधानसभा वाईज विचार केला तर श्रीरंग बारणे यांचं पारडं निश्चितपणे जड असल्याचं दिसते. अगदी पिंपरीपासून जर का आपण सुरुवात केली, कारण मावळ हा लोकसभा मतदारसंघ 2 विभागात विभागला गेलाय.
म्हणजे कोकण असेल किंवा घाटमाता आणि घाटमाथ्याखालचा भाग असे दोन भाग या मतदारसंघाचे झालेत. घाटमाथ्यावरती 3 विधानसभेचे मतदारसंघ आणि घाटमाथ्याच्या खाली कोकणात म्हणजे रायगड जिल्ह्यात 3 असे विधानसभेचे मतदारसंघ मिळून हा लोकसभा मतदारसंघ 2009 मध्ये स्थापन झालाय. या मतदारसंघात महायुतीचे 6च्या 6 आमदार आहेत. ही श्रीरंग बारणे यांची ताकद आहे. तर दुसरीकडे संजोग वाघेरे पाटील यांच्यासाठी मात्र मैदान मोकळं आहे. त्यांना सगळी सुरुवातच नव्याने करावी लागणार होती, कारण एक तर त्यांची निशाणी म्हणजे जी काय मशाल ही निशाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळाली, ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान संजोग वाघेरे यांच्या समोर होते. तर दुसरीकडे श्रीरंग बारणे यांची धनुष्यबाणी निशाणी घराघरात ऑलरेडी पोहोचलेली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली तेव्हापासून शिवसेनेकडे धनुष्यबाण ही निशाणी आहे. त्यामुळे धनुष्यबाण ही निशाणी ऑलरेडी घराघरात पोहोचलेली आहे. त्यामुळे त्यांची तशी बाजू अधिक भक्कम असल्याचं दिसते. तर विधानसभा जर आपण विचार केला तर मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये पिंपरी मतदारसंघात भाजपच्या अश्विनी जगताप आमदार आहेत. चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. इकडे खाली मावळला जर आपण आलो तर सुनील शेळके राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कर्जत मतदारसंघात शिंदे गट शिवसेनेचे महेंद्र चुरवे आमदार आहेत. महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर उरण आणि पनवेल हे भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे 6ही मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. चिंचवडमध्ये अण्णा बनसोडे राष्ट्रवादीचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मोठी ताकद श्रीरंग बारणे यांच्या मागे उभी असल्याचं दिसते. हे सगळं असताना मनसेने म्हणजे राज ठाकरे यांनी बिनशर्त प्रकारचा पाठिंबा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आणि त्याच्यामुळेच त्यांची म्हणजे श्रीरंग बारणे यांची ताकद अधिक वाढल्याचं चित्र या निमित्ताने मतदारसंघात पाहायला मिळतंय. खरं तर मनसेची सुद्धा या मतदारसंघात मोठी ताकद आहे. मागच्या वेळेला म्हणजे 2019च्या निवडणुकीत ज्यावेळेस श्रीरंग बारणे दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले होते त्यावेळेस अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचं मोठं आव्हान त्यांच्या समोर होतं, परंतु ते आव्हान लिलया पेलून लावत अगदी 2.5-3 लाखाच्या फरकाने श्रीरंग बारणे यांनी विजय संपादन केला होता. यावेळेला तर संजोग वाघेरे यांच्यावर पण एक नौका उमेदवार त्यांच्यासमोर असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. परंतु पार्थ पवार हे बाहेरच्या मतदारसंघातून मावळमध्ये उभे राहिले होते. संजोग वाघेरे हे पिंपरी चिंचवडचे महापौर होते. त्यांच्या पत्नी अनेक वर्ष नगरसेवक आहेत. अनेक वर्ष त्यांचे वडील पिंपरी चिंचवडचे सरपंच ते महापौर असा प्रवास त्यांच्या वडिलांनी केलाय. एक मोठं नाव, मोठी फॅमिली, मोठं कुटुंब अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे एक जबरदस्त अशी झुंज, जबरदस्त अशी लढत या मतदारसंघात वाघेरे आणि बारणेंमध्ये पाहायला मिळणार आहे हे निश्चित. दुसरीकडे जर आपण वाघेरेंचा विचार केला तर घाटाच्या वरती म्हणजे मावळ, पिंपरी आणि चिंचवड या मतदारसंघात पिंपरीत तर ते स्वतः राहतात त्यामुळे त्यांची ताकद निश्चितपणे आहे. चिंचवडमध्ये जरी भाजपचा उमेदवार असतो आमदार असल्या अश्विनी जगताप तरी तिथे ते बऱ्यापैकी मताधिक्य घेऊ शकतात. मावळ मतदारसंघात मात्र सुनील शेळके आणि भाजपाशी सुनील शेळके जवळजवळ 92-93 हजार मतांनी आमदार झाले होते आणि त्यांनी भाजपच्या बाळा भेगडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता बाळा भेगडे आणि सुनील शेळके एकत्र असल्यामुळे निश्चितपणे ती मोठी ताकद श्रीरंग बारणे यांच्यासोबत उभी आहे. परंतु तिथे शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, उद्धव ठाकरे गट असेल, यांची जी काय ताकद आहे त्यात ते किती मतदान घेतात संजोग वाघेरे हे सुद्धा पाहायला लागेल. ते म्हणजे वरून जो उमेदवार खाली म्हणजे घाटावरून जो उमेदवार लीड घेऊन खाली येईल तोच मावळचा खासदार होऊ शकेल हे मात्र निश्चित. कारण पिंपरी आणि चिंचवडमध्ये मोठं मतदान आहे. त्या खालोखाल जे मतदान आहे ते पनवेल मतदारसंघात आहे आणि पनवेल मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे प्रशांत ठाकूर करतात. रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्ष एक हाती वर्चस्व भाजपचं पनवेल आणि उरण विधानसभा मतदारसंघावर असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे पनवेल मतदारसंघात सुद्धा संजोग वाघेरे पाटील यांची खरं तर कसोटी लागणार आहे. एकमेव कर्जत खालापूर असा मतदारसंघ आहे जिथे संजोग वाघेरेंना चांगला मताधिक्य मिळू शकेल. कारण जी काही उद्धव ठाकरेंचा जो काही पक्ष आहे त्याची चांगली ताकद या मतदारसंघात निश्चितपणे आहे. शेतकरी कामगार पक्षाचा त्यांना पाठिंबा आहे. शेतकरी कामगार पक्षाची सुद्धा या मतदारसंघात चांगली ताकद आहे. काँग्रेस आणि शरद पवार गट अगदी तुरळक प्रमाणात आहे परंतु ती सुद्धा त्यांना मदत होईल. त्यामुळे विधानसभा जर का विचार केला तर संजोग वाघेरेंपेक्षा कागदावर तरी आजच्या घडीला तरी श्रीरंग बारणे यांचं पारडं जड दिसते. मात्र ज्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली गेली, ज्या पद्धतीने सध्या प्रचार सुरू आहे तो जो काय प्रचार आपण जर पाहिला तर संजोग वाघेरे सुद्धा श्रीरंग बारणे यांना जड ठरू शकतात असं चित्र या मतदारसंघात निश्चित तयार झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं. खरं तर मुस्लिम मतदार या मावळ लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहेत आणि सध्या भाजपच्या विरोधात म्हणजे मोदींच्या विरोधात
भाजप सरकार सत्तेत येऊ नये किंवा मोदी सत्तेत येऊ नयेत अशा प्रकारची ठाम आणि ठोस भूमिका मुस्लिम समाजाने घेतलेली असल्यामुळे त्याचा फटका निश्चितपणे श्रीरंग बारणे यांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि ती जी काही मतं आहेत ती सगळी मतं संजोग वाघेरेंच्या पारड्यात जातील आणि त्याचा फायदा निश्चितच संजोग वाघेरेंना झालेला आपल्याला पाहायला मिळेल. या मतदारसंघात खरं तर वंचितच्या उमेदवार सुद्धा आहेत, परंतु अगदी अनोळखी चेहरा वंचितनं दिल्यामुळे त्यांचा फारसा प्रभाव काही या मतदारसंघात पडेल असं वाटत नाही. त्यामुळे श्रीरंग बारणे विरुद्ध संजोग वाघेरे असा थेट सामना या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण जर का मागे गेलो 2009 पासूनचा जर का विचार केला तर 2009 ला मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. त्या अगोदर कर्जत, खालापूर, उरण, पनवेल हे जे काही विधानसभेचे मतदारसंघ आहेत हे रायगडला जोडलेले होते. म्हणजे पूर्वीचा कुलाबा नंतरचा रायगड या मतदारसंघाला जोडले होते. परंतु 2009 मध्ये झालेल्या पुनर्रचनेत रायगडचे 3 विधानसभा मतदारसंघ आणि पुणे जिल्ह्यातील 3 विधानसभा मतदारसंघ मिळून मावळ लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाली. आणि 2009च्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे म्हणजे त्यावेळची एकसंघ शिवसेना गजानन बाबर पहिल्यांदा या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. त्यांना तब्बल 3,64,857 इतकं मतदान झालं होतं. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आझम पानसरे उभे होते आणि त्यांना 2,84,328 इतकं मतदान झालं होतं. आणि या पहिल्याच निवडणुकीमध्ये शिवसेनेने मावळचा गड जिंकण्यात यश मिळवलं होतं. त्यानंतर 2014ला श्रीरंग बारणे यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. गजानन बाबर जे खासदार होते त्यांची खासदारकी म्हणजे ते निष्क्रिय वगैरे आहेत, ते फिरत नाहीत अशा प्रकारचे त्यावेळी चर्चा झाल्यामुळे त्यांची उमेदवारी कापण्यात आली आणि श्रीरंग बारणे यांना उमेदवारी देण्यात आली. आणि श्रीरंग बारणे यांनी 5,12,226 मतं घेऊन या मतदारसंघातून पहिली निवडणूक जिंकली होती आणि ते खासदार झाले होते. त्यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाकडनं म्हणजे आता राष्ट्रवादी, भाजप, शेका पक्ष असा ज्यांचा प्रवास झालाय ते दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप हे शेतकरी कामगार पक्षाकडून त्यावेळेस उभे होते. आणि श्रीरंग बारणे यांच्या समोर 3,54,829 इतकं मतदान शेका पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढलेल्या लक्ष्मण जगताप यांना झालं होतं. तर त्या खालोखाल राष्ट्रवादी म्हणजे 3 नंबरला राष्ट्रवादीचा उमेदवार होता आणि राष्ट्रवादीकडून राहुल नार्वेकर जे आता विधानसभेचे सभापती आहेत, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, जे रामराजे नाईक म्हणजे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक यांचे ते जावई आहेत आणि ते या मतदारसंघात उभे राहिले होते. आणि त्यांना केवळ 1,82,000 इतकंच मतदान झालं होतं. पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची मोठी ताकद असताना, अजित पवारांची, शरद पवारांची मोठी ताकद असताना सुद्धा दारुण असा पराभव राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा त्यावेळी झाला होता. पुन्हा 2019ला या मतदारसंघाकडे देशाचं लक्ष लागलं, कारण राष्ट्रवादीतील एक बडे नेते आता राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचे अचानक या मतदारसंघात उमेदवार म्हणून एंट्री झाली आणि या लढतीकडे देशाचं लक्ष लागलं. परंतु ती लढत सुद्धा श्रीरंग बारणे यांनी लिलया जिंकली होती. श्रीरंग बारणे यांना त्यावेळी 7,20,763 इतकं मतदान झालं होतं. तर प्रतिस्पर्धी असलेल्या पार्थ पवार यांना केवळ 5,04,750 इतकं मतदान झालं होतं. म्हणजे 2.5 लाखाच्या पेक्षा जास्त मतांच्या फरकाने श्रीरंग बारणे यांनी दुसऱ्यांदा लोकसभेचा मार्ग सोपा केला होता. त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला होता. आता बारणे तिसऱ्यांदा लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहेत, हॅट्रिकच्या तयारीत आहेत. आपण कोणत्याही परिस्थितीत हॅट्रिक करणारच, किमान 3 लाखांच्या फरकाने आपण लोकसभेत तिसऱ्यांदा जाणारच असा ठाम विश्वास, असा ठाम दावा श्रीरंग बारणे यांच्याकडून वारंवार केला जातोय. आपल्यासमोर असलेल्या उमेदवाराला कुणीच ओळखत नाहीत, आपण त्याची दखल सुद्धा घेत नाही. आपण मतदारसंघात गेल्या 10 वर्षात प्रचंड कामं केलीत, विरोधकांकडे काहीही बोलायला नसल्यामुळे आपल्यावर खोटे नाटे आरोप केले जातात. अशा प्रकारचे हल्ले, अशा प्रकारचं वक्तव्य बारणे यांच्याकडून वारंवार केलं जात होतं आणि संजोग वाघेरे यांच्याकडून सुद्धा त्याला तशाच प्रकारचं प्रत्युत्तर दिलं जात होतं. या मतदारसंघात बारणे दिसलेच नाही, त्या मतदारसंघाचा विकासच झालेला नाही, अशा प्रकारचे आरोप, अशा प्रकारचे हल्ले संजोग वाघेरे यांच्याकडून केले जात होते. त्यामुळे या निवडणुकीकडं राज्याचं जसं लक्ष लागलं तसं देशाचं लक्ष लागलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. खरं तर ही निवडणूक खूपच प्रतिष्ठेची आहे, कारण शिवसेनेचे 2 भाग झाले, राष्ट्रवादीचे 2 भाग झाले. शिवसेनेचा एक भाग म्हणजे जो शिंदे गट झाला, शिंदे गट भाजप बरोबर आहे. राष्ट्रवादीचा दुसरा म्हणजे राष्ट्रवादी सुद्धा 2 भाग झाले. राष्ट्रवादीचा एक जो गट आहे अजित पवारांचा तो सुद्धा भाजप बरोबर आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा गट आणि
शरद पवारांचा गट हे मात्र एकत्रपणे काँग्रेससोबत आहेत आणि राज्यात जे काही चित्र आहे म्हणजे मोदींनी अशी घोषणा की दिली आहे की अबकी बार 400 पार भाजपकडून तसा नारा दिला जातोय. तर देशामध्ये 400 पारचा नारा दिला जात असताना राज्यात 45+ दावा युतीकडून केला जातोय. एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील यांच्याकडून तशा प्रकारचा दावा केला जातोय. 48 पैकी 45 जागा आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकणारच अशा प्रकारचा आत्मविश्वास त्यांच्याकडून व्यक्त केला जात असताना मावळ लोकसभा मतदारसंघात मात्र टफ फाईट होण्याची दाट शक्यता आहे. सध्या जे काही संजोग वाघेरेंचं चिन्ह आहे मशाल ते घरोघरी पोहोचल्याचं दिसतंय. सोशल मीडियावर संजोग वाघेरेंची जोरदार हवा पाहायला मिळते. त्या तुलनेत म्हणजे जे काही श्रीरंग उमेदवार आहेत ते जरा त्या तुलनेत कमी पडलेत की काय असं चित्र मतदारसंघात आहे. अनेक ठिकाणी त्यांच्या विरोधात म्हणजे जे मित्रपक्ष त्यांच्यासोबत काम करतायत ते मित्र पक्षातले अनेक लोक त्यांच्या विरोधात यावेळेस मतदान करतील अशी दाट शक्यता आहे. सुमारे 25 लाख इतकं मतदान या मतदारसंघात आहे 6 विधानसभा मतदारसंघामध्ये. त्यामुळे 25 लाखांपैकी किती टक्के मतदान 13 तारखेला होतंय, मशाल पेटते की धनुष्यबाण चालतोय याची आपल्या सगळ्यांना उत्सुकता आहेच. 13 मेला मतदान होणार आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. तापमान प्रचंड आहे, उष्णता खूप आहे, ऊन खूप असतं. त्यामुळे मतदारांना बाहेर पडताना मतदारांनी खरं तर काळजी घेतली पाहिजे. सकाळच्या टप्प्यात जर का मतदान केलं मोठ्या प्रमाणात तर उन्हाचा पासून बचाव होईल, उन्हाचा त्रास होणार नाही किंवा मग अगदी संध्याकाळच्या टप्प्यात सुद्धा मतदान करू शकता. परंतु शक्यतो मतदारांनी मोठ्या प्रमाणात बाहेर पडून सकाळच्या टप्प्यात मतदान करावं आणि आपल्याला योग्य असलेल्या उमेदवारांना मतदान करून लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जी काय आपली भूमिका आहे ती भूमिका आपलं कर्तव्य पार पाडावं असं आवाहन या निमित्ताने संवाद मराठीच्या माध्यमातून आम्ही करतोय. मावळ लोकसभा मतदारसंघाचा विचार केल्यास हॅट्रिकसाठी सज्ज असलेल्या श्रीरंग बारणे यांना रोखण्यासाठी संजोग वाघेरे सज्ज आहेत. त्यामुळे संजोग वाघेरे श्रीरंग बारणे यांची हॅट्रिक रोखतात की श्रीरंग बारणे हॅट्रिक करून पुन्हा एकदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी लोकसभेत जातात हे पाहण्यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. परंतु तत्पूर्वी बाहेर पडा आणि आपल्या आवडत्या योग्य उमेदवाराला मतदान करा. योग्य उमेदवार आपण जर निवडला तर लोकशाही वाचवण्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी आपलं मत महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे विचार करा आणि मतदानासाठी बाहेर पडा असं आवाहन या निमित्ताने आम्ही करतोय.